यूट्यूब चॅनलवर देखील ही स्पर्धा आपल्याला बघायला उपलब्ध आहे. निश्चित अँड्रॉइड मोबाईलवरती आपण यूट्यूबवर या स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकतो. स्मार्ट टीव्हीवरती आस्वाद घेऊ शकतो. आपण ऑफिसमध्ये असाल तर लॅपटॉपवर देखील आपण ही स्पर्धा बघू शकतो. जरूर ही लिंक जे लोक आता मॅच बघतायत या स्पर्धेची एकूण लिंक आपण आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, नातेवाईकांमध्ये शेअर करा, आपल्या समाजाच्या इतर व्हॉट्सअप ग्रुपवरती पण शेअर करा, जेणेकरून सर्वांना या स्पर्धेचा आस्वाद घेता येईल. सिनियर श्रीगोड प्रीमियर लीग 40 वर्षापुढील हे सगळे खेळाडू आहेत. काही 60 वर्षाचे खेळाडू, 65-68 वर्षाचे खेळाडू देखील स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि त्यामुळेच एकूणच उत्सुकता सगळ्यांना असते की कसे खेळतात. विशेष म्हणजे नातवांना उत्सुकता असते की आमचे बाबा कसे खेळतात, मुलांनाही उत्सुकता असते की निश्चित आपले वडील कसे खेळतात, आपले बाबा कसे खेळतायत. आणि इथे उत्सुकता सगळ्यांनाच आहे. घरातल्या फॅमिलीजला उत्सुकता आहे, मित्रमंडळींमध्ये उत्सुकता आहे आणि त्यामुळे खूप एन्जॉय करतात हे सगळे मंडळी ही स्पर्धा. अखेर आपण बघू शकतो इथे सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते श्रीगोड रायझर संघाकडून. 12th मॅन दोन्ही संघांचे आपण समालोचन कक्षामध्ये उपस्थित राहा. श्रीगोड रायझर्स 12th मॅन या आणि CSK चतुश्रृंगी सुपर किंग्ज 12th मॅन या इकडे. तो किट वरती असेल नसेल काही फरक पडत नाही. आम्हाला फक्त आपल्या सगळ्यांची नावं कळली पाहिजेत, योग्य आणि अचूक. एवढी माहिती ज्या व्यक्तीला असेल त्यांना इथे पाठवा. ते खेळाडू असतील नसतील चालेल, काही हरकत नाही. तर कालचा दिवस गाजवला तो योगेशजी उनेचा यांनी. पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं आलं काल. रॉयल किंग 93 धावा हा कालचा वैयक्तिक सर्वोच्च स्कोअर राहिलेला आहे. आणि आज नव्या खेळाला पुन्हा एकदा प्रारंभ होणार आहे. कालचा कोणता रेकॉर्ड इथे मोडला जाईल. काल लागोपाठचे 3 चौकार आम्ही पाहिले, काल लागोपाठचे 2 षटकार सुद्धा आम्ही पाहिले. अजून विकेट हॅट्रिकची नोंद झालेली नाहीये या स्पर्धेमध्ये. निश्चित आज उद्या विकेट हॅट्रिक देखील आपल्याला बघायला मिळू शकते. फील्ड सेटिंग इथे काही थोडे वेगळे नियम आहेत. आणि ज्यावेळेस पॉवर प्ले असतो त्या पॉवर प्लेमध्ये आपण बघू शकतो की आपल्याला 5 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर ठेवता येतात. आणि ज्यावेळेस पॉवर प्ले संपतो त्यावेळेस आपण 7 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर उभे करू शकता. हा या स्पर्धेसाठी बनवलेला नियम आहे. कारण 40+ अगदी सिनियर्स खेळत आहेत आणि त्यामुळे सिनियर्ससाठी आपण या गोष्टीमध्ये थोडीशी शिथिलता ठेवलेली आहे. बाकी क्रिकेटचे 1 ते 42 नियम अगदी प्रभावीपणे त्याचा वापर आपण मैदानामध्ये करणार आहोत. जाऊया मैदानामध्ये, जिथे पहिली मॅच चतुश्रृंगी सुपर किंग्स विरुद्ध श्रीगोड रायझर्स या दोन संघामध्ये. श्रीगोड रायझर्स ऑन दी टॉस अँड फलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. तर फलंदाज त्यांच्या मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. संदीपजी उणेच्या त्यांच्या समवेत राहुलजी शर्मा. गोलंदाजी मार्कवरती भरतजी उणेच्या यांना आपण इथे बघू शकतो. चतुश्रृंगी सुपर किंग्सचे हे गोलंदाज तयार झालेले आहेत. दोन्ही टीम्स तयार आहेत, अंपायर्स तयार आहेत, स्कोरर्स तयार आहेत, लाईव्ह कॅमेरामॅन तयार आहेत आणि त्याचबरोबर कॉमेंटेटर्स ऑलवेज रेडी बिफोर 15 मिनिट्स. आणि ऑडियन्स सुद्धा तयार आहेत. जाऊया मैदानामध्ये. पहिला चेंडू आजच्या दुसऱ्या दिवसातला आणि याबरोबरच 1 धाव इथे पूर्ण होते. एका धावेबरोबरच धावफलकाला देखील सुरुवात होणार आहे. पहिल्याच चेंडूवरती 1 लेग बाईज. ती धाव ना राहुलजी शर्मा यांना मिळेल ना संदीपजी उनेचा यांना मिळेल. ती धाव संघाला मिळेल. 1 धाव. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू होतंय आणि गोलंदाज भरतजी उनेचा यांना आपण बघतोय बॉलिंग मार्कवर. पहिल्या षटकातील चेंडू यावेळेस स्ट्राईक करणार आहे राहुलजी शर्मा. हो इथे 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 बघायचंय. पायावरती आदळला चेंडू, हलकंसं अपील आलं. पण निश्चित गोलंदाजांना माहीत होतं की चेंडू उजव्याच्या बराचसा बाहेर आहे आणि त्यामुळं त्या अपिलामध्ये जोर नव्हता. म्हणजे उत्साह जो असतो ना अपिलामध्ये, एक प्रकारचा आवेश असतो, आवेग असतो, तो इथे दिसला नाही.
अपील पंचाने फेटाळून लावलेला आहे. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा मात्र 1. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना. यस, इथे आखूड फुल टॉस चेंडू होता. बाहेरची कड घेतल्यानंतर थर्ड मॅनला एका धावेची भर धावफलकावरती पडणार आहे आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे 2 धावा. स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा संदीपजी उणेच्या यांना आपण बघू शकतो स्ट्राइक एंडवर. उजव्या हाताने ओव्हर द विकेट भरतजी गोलंदाजी मार्कवरती. हो, पुढे पुढे येत ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. चेंडूची लेंथ पिकअप करण्याचा प्रयत्न मात्र लाईन मिस झाला. फलंदाज डॉट बॉल. निर्धाव चेंडू इथे येणार आहे. चांगली गोलंदाजी आपण इथे बघू शकतो. मोठा फटका अगदी सुरुवातीच्या सत्रामध्ये खेळू दिलेला नाहीये भरतजी उणेच्या यांनी आणि संदीपजी उणेच्या यांना पुन्हा एकदा आपण स्ट्राईक एंडवरती बघणार आहोत. चतुश्रृंगी सुपर किंग्सनं काल 2 मॅचेस या स्पर्धेमध्ये खेळलेल्या आहेत. त्या 2 पैकी त्यांनी 1 सामना जिंकलेला आहे. विजयी अभियान त्यांनी सुरू केलेलं आहे. काल काही लोकांना काही संघांना काल निश्चित विजय मिळवता आलेला नव्हता, तर ते संघ आज निश्चित पुन्हा एकदा मोठ्या उमेदीनं मैदानामध्ये दाखल होतील आणि अशा संघांना रोखणं मला वाटतं कठीण जाणार आहे. एखादा संघ ज्यावेळेस एखादी गोष्ट निर्धाराने करतो ना, त्यावेळेस अशा अशा टीम्स बरोबर खेळणं थोडंसं अवघड ठरू शकतं, कारण ते कधी कधी तुमच्यावरती मोठं आक्रमण करू शकतात. ओहो हो, इथे इथे पाहायचंय. पुलचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेगला प्रयत्न खूप छान केला झेल घेण्याचा. झेल झाला नाही, पण ज्या पद्धतीने, कारण तुम्ही बघताय की आपण सूर मारू शकतो. तुमच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला सूर मारणं कदाचित सोपं आहे, पण समोर सूर मारणं हे तेवढंच सोपं नाहीये. आणि समोर सूर मारून त्यातही पण तुम्ही 40-50च्या वयामध्ये असाल तर ते मला वाटतं खूप कठीण आहे. पण हे जे खेळाडू आहेत ना, हे खेळाडू फक्त वय म्हणजे नंबर्स वाढलेले आहेत. त्यांची जी एफर्ट्स आहे किंवा स्फूर्ती आहे त्यांची, ती मात्र लाजवाब आहे. या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाली आणि त्यामुळेच या गोष्टी करू खरं तर धारिष्ट धाडस पाहिजे असतं. तुम्हाला सूर मारायचं असेल तर तुमच्यात धाडस असल्याशिवाय तुम्ही सूर मारू शकत नाही आणि या वयात हे धाडस दाखवतात ते खेळाडू. धावफलकावरती पहिलं षटक संपलेलं आहे. 4 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. 4 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ नो विकेट. श्रीगोल्ड रायझर्स. फुलर लेनचा चेंडू होता, फ्लाईट आणि थेट यॉर्कर. तर असा खाली येणारा चेंडू तोही आपण पाहतो, हातातून सुटल्यानंतर तो काही फूट वर जातो आणि परत खाली येतो. म्हणजे डोळ्याच्या लाईनच्या वर ज्यावेळेस चेंडू येतो ना, त्यावेळेस त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करणं हे खूप कठीण असतं आणि तो जर यॉर्कमध्ये पडत असेल तर परिस्थिती खूप कठीण होऊन जाते. बचाव करताना त्रेधा तिरपीट उडू शकते, मात्र काय सुंदर बचाव केले. अगोदर फ्लिकचा प्रयत्न होता, मात्र पॅडवरती आदळला चेंडू. यावेळेस 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. धावफलकावरती आपण बघू शकतो 5 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. 5 धावा धावफलकावरती. संदीपजी उणेच्या स्ट्राईक एंडवरती, राहुलजी शर्मा नाव स्ट्राईक एंडवरती. सलामीची जोडी ही कमालीची संयमाने खेळते. यस, इथे चांगला चेंडू आहे. गुड लेंथवरती टाकल्यानंतर उजव्याच्या बाहेर थोडे बचावात्मक, आपण म्हणतो ना डिफेन्सिव्ह गोलंदाजी, तर ती ही असते. तुम्ही गुड लेंथ, शॉर्ट ऑफ लेंथ असे चेंडू टाका. हलकासा बाउन्स ठेवा उजव्या बाहेर, शरीराला फलंदाजाचं थोडंसं लांब लांब टाकत राहा. बस ही डिफेन्सिव्ह गोलंदाजी आपण म्हणतो. याबरोबर पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय. निश्चित इथं जादूगरी बघायला मिळते. एक अद्वितीय कलाकारी बघायला मिळते. गोलंदाज हा एक चांगला कलाकार असतो आणि कलाकार असल्याशिवाय तो चांगली गोलंदाजी करू शकणार नाही. यस, इथे बघू शकतो आपण धावफलकावरती धावा आहेत त्या 4. एस चेंडू खेळलाय तो कव्हरला, तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव प्राप्त होणार आणि याचबरोबर इथे षटकाची देखील माफ करा, षटक चालू राहील. 6 धावा धावफलकावरती श्रीगोल्ड रायझर्स. यानंतरचा सामना श्रीगोल्ड सुपर किंग्स विरुद्ध 4 भुजा ब्लास्टर्स. दोन्ही संघाने रिपोर्टिंग करा. चांगला चेंडू
लेंथ बॉल होता उजव्या यष्टीच्या बाहेर. सुंदर गोलंदाजी, अनुशासित गोलंदाजी, शिस्तबद्ध गोलंदाजी. या षटकामध्ये टप्पा दिशावरती कंट्रोल ठेवला. तिथे तिथे सातत्याने थोडीशी लाईन एकच ठेवली, लेंथ व्हेरीफाय करे थोडीशी व्हेरिएबल राहिली, बदल राहिला लेंथमध्ये आणि त्याचा परिणाम आपण बघितला की 6 धावा धावफलकावरती केवळ 2 धावा या षटकातून प्राप्त होत आहेत. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर इथे श्रीगोड रायझर 6 वरती पोहोचलेले आहेत. तर यानंतर चारभुजा ब्लास्टर्स विरुद्ध श्रीगोड सुपर किंग्स, बरोबर ना, या 2 संघामध्ये मॅच होणार आहे. आणि दोन्ही संघाचे संघनायक रिपोर्टिंग ताबडतोब करा आणि लगेच टॉसला तयार राहा, हे महत्वाचं आहे. पॉवर प्ले आता संपलेला आहे आणि संपल्यानंतर नाही, अजून एक षटक, 3 षटकांसाठी पॉवर प्ले आहे. पहिली 3 षटके ही पॉवर प्लेची, त्यामुळं तुम्हाला या पॉवर प्ले मध्ये अच्छा 2 षटकांचा पॉवर प्ले आहे. आता क्षेत्ररक्षणाची मर्यादा इथे संपणार आहे. थर्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला 6 क्षेत्ररक्षक इथे बघायला मिळतात आणि 3 क्षेत्ररक्षक थर्ड सर्कलच्या आतमध्ये आहे. तर इथे पाहायचंय, हो 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 हो, चेंडू स्टंप वरती आदळलेला आहे. ज्यावेळेस फलंदाजाने खेळलेला फटका स्टंप वरती आदळतो, मात्र त्याला जर गोलंदाजाचा स्पर्श झाला असेल, म्हणजे असं नाही की त्यांनी हात लावलाच, असं नाही की तो कुठेही स्पर्श करून जात असेल चेंडू स्टंप वरती आणि त्यावेळेस जर नॉन स्ट्रायकर रिटर्न क्रीज मध्ये नसेल तर मात्र तो बाद होऊ शकतो, अन्यथा नाही. येस, आपण बघू शकतो इथे 1 धाव धावफलकावरती प्राप्त होणार आहे. धावफलक हळुवारपणे पुढे कासवाच्या गतीने, कुर्म गतीने धावफलक सुरू आहे, तो 9 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. विकासची डाबी, काल फलंदाजी काय सुंदर केली होती विकासजीने. एका बाजूनं एक बाजू लावून ठेवली होती, पडझड थांबवली होती. विकासची डाबी आता गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि राहुलजी शर्मा, संदीपजी उणेच्या यांना आपण बघतोय सलामी देत असताना धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये निश्चित पाय घसरलाय. 1 धाव इथे पूर्ण होणार आहेत आणि धावफलकावरती धावा पुढे पोहोचणार आहेत. यस, 10 धावा. धावफलकावरती आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये शांतपणे ही सलामी बघायला मिळते. कुठेही आक्रमकपणा आपल्याला दिसला नाही, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नही दोघांनी केला नाही. शांतपणे एक धाव घेत आहेत आरामात. वा, पुन्हा एकदा स्क्वेअर कट, थर्ड मॅनला चेंडू. 1 धाव प्राप्त होते धावफलकावरती. 11 धावा. प्रथम फलंदाजी टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खर तर इथे आपण बघू शकतो की मॅचेस संपल्यानंतर किंवा मॅचेसच्या अगोदर टीम मीटिंग्स होतात, खेळाडू चर्चा करतात, जिंकण्यासाठी प्लॅन्स देखील या संघांचे रेडी असतात. त्यासाठी थिंक टँक देखील प्रभावी आहेत टीमकडे. हो, चांगला फटका इथे पाहिजे. गॅप मध्ये चेंडू, क्षेत्ररक्षकांचा प्रयत्न, हो पायाने अडवलाय चेंडू. यस, चांगलं तंत्र दाखवलेलं आहे. जेव्हा हाताने शक्य नसतो त्यावेळेस पायाने अडवणं महत्वाचं आहे. तुम्ही कसा चेंडू अडवलाय याला काही महत्व नसतं, तो अडवला हे महत्वाचं आहे. धावा तुम्ही रोखताय हे महत्वाचं आहे आणि विशेष म्हणजे धावा रोखण्यासाठी ते जे तुम्ही जीवाचं रान करताय ना, ते खूप महत्वाचं आहे. धावफलकावरती असतील धावा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 13 धावा, 13 रन ऑन बोर्ड आफ्टर थर्ड ओव्हर, नो विकेट्स. 13 धावांची भागीदारी पहिल्या गड्यासाठी 18 चेंडूंमध्ये या 2 फलंदाजांनी इथे केलेली आहे. आणि निश्चित आता बॅट बदललेली आहे. एक असतं, आपण बघू शकतो की ज्यावेळेस सुरुवातीची काही षटकं असतात, या षटकांमध्ये खेळायचं असेल तर फलंदाज शक्यतो थोडीशी जड बॅट, म्हणजे जर एखादा काही फलंदाज 1400-1500 ग्रॅम 1500 ग्रॅम वजनाचे, किलो नाही ग्रॅम वजनाच्या बॅट्स वापरतात. काही 1000-1100 ग्रॅम वजनाच्या बॅट्स असतात. पण थोडी जड बॅट असते पहिल्या षटकांमध्ये आणि त्यानंतर ज्यावेळेस अटॅक करायचा असतो त्यावेळेस तुलनेने थोडीशी हलकी बॅट घेऊन खेळतात.
आपण अनेक वेळा अनेक खेळाडूंना बघितलेलं आहे. काही खेळाडू मात्र बॅट्स एकाच वजनाच्या सेम बॅट्सच खेळतात. वेगवेगळ्या डिझाईन्स असतात. स्वीट स्पॉट बऱ्यापैकी चेंज देखील असतो काही बॅट्समध्ये. जो पहिल्या षटकांमध्ये आपण बघितला तर तो थोडासा बॉटमच्या बाजूला असेल. दुसऱ्या षटकांमध्ये जर बघितला तर थोडासा वरती आणला जातो. काही खेळाडू वेगवेगळ्या देशांमध्ये जायचं असेल तर त्या अनुसरून बॅटचा स्वीट स्पॉट ठरवतात. जर दक्षिण आफ्रिकेमध्ये बाउन्सी खेळपट्ट्यांवरती खेळायचा असेल तर तो स्वीट स्पॉट थोडासा वरती आणला जातो आणि अशा बॅट डिझाईन करून घेतल्या जातात. आपण बघू शकतो इथे 2 धावा प्राप्त होणार आहेत. हार्दिक पंड्याची बॅट 55,000 रुपयाची आणि खेळाडू अशा बॅट्स वापरतात. 30-35 हजाराच्या बॅट्स हा रोहित शर्माकडे आहेत. विराट कोहली देखील त्याच रेंजच्या बॅट वापरतो. पण टेनिस क्रिकेटमध्ये वेगळ्या बॅट असतात. पूर्वी लेदर बॉलच्याच बॅट टेनिस बॉल क्रिकेट खेळाडू वापरायचे. आकाशामध्ये चेंडू आहे थोडा वेळ, मात्र फटका खेळलाय तो मिड ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय, कव्हरचा क्षेत्ररक्षक आला, त्याने उचलला चेंडू आणि आपण बघू शकतो धावफलकावरती एका धावेची वाढ आहे 17 धावा. अलीकडं टेनिस बॉल क्रिकेटसाठी स्पेशली डिझाईन करणाऱ्या बॅट्स डिझाईन करणाऱ्या कंपन्या देखील मार्केटमध्ये आलेल्या आहेत. ग्रूमिंग केलं जातं, बॅटचं वजन कमी केलं जातं, थर्मल प्रक्रिया त्या बॅटवरती केली जाते, अजून वजन कमी केलं जातं. पण एक झालं की लाईफ कमी झालंय बॅटचं. पूर्वी एक एक बॅट तुम्ही 4-4, 5-5 वर्ष जे वापरायचे व्यवस्थितरित्या ती मेंटेनन्स तिचा केल्यानंतर, मात्र अलीकडे तुम्ही बघताय की एका सीझनलाच खेळाडूंना 3-3, 4-4 बॅट्स लागतात. कारण बरंचसं वेट कमी करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतो की बॅटची लाईफ कमी केली जाते. यस, एक धाव इथे पूर्ण होणार आहे. दोन्ही फलंदाज अगदी शांतपणे इथे फलंदाजी करतायत. आपण बघू शकतो धावफलकावरती 18 धावा. चौथं षटक सुरू असताना हे षटक फायदेशीर आहे, कारण या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा प्राप्त झालेल्या आहेत. 18 धावा एकूण धावफलक. चौथं षटक सुरू असताना परत एकदा बॅकफूट वरून स्टिअर करण्याचा प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू इथे येणार आहे आणि धावफलकावरती 18 धावा. 18 ऑन बोर्ड. 8 षटकांची लढत आहे आणि चौथं षटक मैदानामध्ये आपण बघतोय. पुन्हा एकदा यस, हो चांगलं क्षेत्ररक्षण. वाह, मला वाटतं संघातला सर्वाधिक चांगला क्षेत्ररक्षक तिथे स्क्वेअर लेगला, फॉरवर्ड स्क्वेअर लेगला उभा आहे. ज्या पद्धतीने त्यांनी चेंडू अडवले. संगनायक, यस संगनायक इज देअर, कॅप्टन इज देअर. आणि काय क्षेत्ररक्षण केलंय तिथे. वाह, संघातला सर्वात. यानंतरची मॅच आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय. श्रीगोंड सुपर किंग्स विरुद्ध चारभुजा ब्लास्टर्स. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी उपस्थित राहा. हॅलो हॅलो हॅलो. चारभुजा ब्लास्टर्सचे संघनायक आणि श्रीगोंड सुपर किंग्सचे संघनायक. श्रीगोंड रायझर्स विरुद्ध चतुश्रृंगी सुपर किंग्स अशी लढत आपण इथे मैदानामध्ये बघतोय. श्रीगोंड रायझर्सनं टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अर्थात ज्या पद्धतीने त्याने प्लॅन केलेला आहे, बॅटिंग केलेली आहे, फलंदाजी केलेली आहे, असं वाटतं की ते प्री प्लॅन आहे. 4 षटकामध्ये 18 धावा धावफलक, 19 धावा धावफलकावरती आहेत. आणि आपण बघू शकतो इथे राहुलजी शर्मा यांना 13 चेंडूमध्ये 10 धावा, तर संदीपजी उणेच्या यांना 11 चेंडूमध्ये 7 धावा. दोघांनी एकमेकांना बरोबर घेत फलंदाजी केलेली आहे. एक एक धाव घेत धावफलक सातत्यानं हलता ठेवलेला आहे. मात्र जो वेग आहे, अपेक्षित वेग आहे, तो अजून राखणं गरजेचं आहे. कदाचित विकेट हातात असतील तर शेवटच्या 4 षटकामध्ये निश्चित मोठ्या धावा होतात. या मैदानामध्ये काल बघितलं आपण 93 हा हायेस्ट स्कोअर आहे. 63 हा स्कोअर उद्ध्वस्त झालेला आहे. म्हणजे या स्कोअरचा पाठलाग यशस्वीरित्या झालेला आहे. त्यामुळं इथे मोठा स्कोअरच तुम्हाला विजयासाठी आवश्यक आहे.
मात्र दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती अक्षरशः नांगर टाकून खेळतायत. खेळपट्टीवरती त्यांनी मुक्काम ठोकलेला आहे. दोन्ही फलंदाज अक्षरशः बेडिंग टूथब्रश घेऊन मैदानामध्ये गेलेले आहेत. आरामात दोघांनी आता इथे फलंदाजी सुरू ठेवलेली आहे. मुक्काम ठोकलाय त्यांनी खेळपट्टीवर. गोलंदाज सुपर किंग्स संपतजी आपण बघतोय गोलंदाजीसाठी आणि राहुलजी संदीपजी हे फलंदाजी करतायत. 24 चेंडू ते खेळपट्टीवरती मुक्काम ठोकून आहेत. घोरपडी सारखे खेळपट्टीला चिकटून आहेत ते. आणि घोरपड माहिती आपल्याला की एकदा का तिने खडक पकडून ठेवला की मग मात्र अगदी 12 हत्तींची ताकद लावली तुम्ही तरी तो खडक सुटत नाही. आणि इथे आपण बघतोय 21 धावा धावफलकावरती आहेत. येस येस एक शॉर्ट रन, एक धाव शॉर्ट आहे. तर 20 धावा धावफलकावरती येणार आहेत. एक धाव कमी केली जाते. 20 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये 5वं षटक सुरू झालेलं आहे. यस हवेमध्ये थोडासा उचलला चेंडू मात्र एक धाव आरामात दोन्ही फलंदाज पूर्ण करतील अर्थात संदीपजी आणि राहुलजी. एका धावेबरोबर धावफलकावरती 21 धावा. 5वं षटक सुरू असताना गोलंदाजी मार्कवरती संपतजी. या अगोदरचं षटक संपतजींचं अत्यंत प्रभावी होतं. त्या षटकामध्ये केवळ एक धाव त्यांनी खर्च केली होती. एका धावेबरोबरच धावफलकावरती पुन्हा एकदा गती प्राप्त होते. 22 धावा. यस फुल टॉस चेंडू होता. पुढे सरसावत चेंडू उचललाय स्क्वेअर लेगला. तिकडे क्षेत्ररक्षक आहे अडवणार आहेत. 2 धावा प्राप्त होत आहेत. दोघांनी निश्चित आता थोडासा संयम ढळलेला दिसतो. ज्या पद्धतीने आपण बघितलं राहुलजींना 2 पावले पुढे टाकत म्हणजे आपण ज्याला डान्सिंग डाऊन द विकेट जणू काय एखादा फलंदाज नाचत येतो पुढे असं इंग्रजीमध्ये म्हटलं तर मराठीमध्ये आपण पुढे सरसावत आला तो आणि मग त्याने फटका खेळला असं वर्णन करतात. आणि राहुलजी मला वाटतं इथून पुढे परत एकदा पुढे सरसावत पहा तुम्ही एक फ्लो येतो. तुम्ही ज्यावेळेस पुढे येता तुमची मोमेंट होते. तुम्ही जागेवरून पुढे येत असताना तुमची मोमेंट होते पायांची. आपोआप तुमच्या हातांना सुद्धा तेवढा वेग मिळतो आणि बॅकलिफ्ट जी असते ना ती देखील थोडीशी हाय होते आणि जर तिथं टायमिंग मिळालं तुम्हाला तर फटका देखील चांगला येतो. त्यामुळे अनेक खेळाडू पुढे सरसावत खेळतात. आपण बघितलं होतं ग्लेन मॅकग्राला सचिन तेंडुलकरनं असा षटकार ठोकला होता पुढे सरसावत. तेंडुलकरचे ते शॉट बघणं सुद्धा एक मोठा विलोभनीय आनंद होता. आणि इथे या मॅच मध्ये इथे फलंदाज होईल बाद. पहिला धक्का. यानंतरची मॅच आम्ही पुन्हा एकदा उद्घोषणा करतोय. मला वाटतं ही शेवटची उद्घोषणा असेल. तिसरी उद्घोषणा होते आपल्या संघासाठी. श्रीगोड चारभुजा ब्लास्टर्स विरुद्ध श्रीगोड सुपर किंग्स. दोन्ही संघाचे संघनायक चला टॉस साठी. थर्ड कॉल फॉर यू. ओहो क्लीन बोल्ड आणि फलंदाज बाद आहे. इथे संदीपजी आता बाद होणार आहेत.
नवीन फलंदाज नितीनजी उणेच्या. दोन्ही फलंदाज काय जोडी जमली होती आणि एकमेकांना विरह सहन झाला नाही असं आपण म्हणू शकतो. दोघेही इथे बाद होत आहेत. एक जण सोडून गेल्यानंतर दुसरा पुढच्याच चेंडूवरती बाद होतोय. एक एक पक्ष लव बर्ड्स, म्हणजे मी अशी स्टोरी ऐकली होती लव बर्ड्सची की लव बर्ड्स जोडीने राहतात, नेहमी जोडीने राहतात, पण लव बर्ड्स पैकी एखादा बर्ड्स जर तो मृत्यू पावला तर दुसरा बर्ड सुद्धा लगेच आपले प्राण सोडतो. मला माहित नाही की ही कहाणी किती खरी किती खोटी आहे, पण अशी स्टोरी मी वाचली होती. तर इथे सुद्धा हे सलामीची जोडी होती, राहुलजी आणि संदीपजी, ही लव बर्डची जोडी ठरली. खूप छान पार्टनरशिप त्याने बनवली होती, खूप छान त्यांची जोडी जमली होती खरं तर. आणि ही जोडी मात्र एकाच वेळेस दोघेही बाद होऊन परत आहेत, एका पाठोपाठ एक, एकाच धावसंख्येवर. आणि आपण बघतोय धावफलकावरती 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. संगनायक चला, चार भुजा ब्लास्टर, श्रीगोड सुपर किंग्स. आम्ही खूप वेळा आपल्याला कॉल केलेला आहे, कृपया विनंतीला मान द्या आणि टॉससाठी या लवकर. जेणे लवकर टॉस झाला तुमचा डिसिजन येतो आणि मग तुम्हाला प्लॅन्स करता येतात की आपली बॅटिंग आहे तर बॅटिंग ऑर्डर कशी असेल, समोरचे बॉलर्स कोण कोण आहेत, कोणत्या गोलंदाजाला कुणी फेस केलं पाहिजे ते जास्त बेटर राहील. इथे फलंदाज होईल धावबाद, तिसरा धक्का बसेल आणि धावफलक तिथे पोहोचणार आहे. 25 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. चतुश्रृंगीचे काही खेळाडू आपण खुर्च्या मैदानात आणलेले आहेत, बरोबर ना? तर खुर्ची मागे घ्या थोडीशी, तिथे तिथे तसं बसू नका. सॉरी सर. 25 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक मैदानामध्ये इथे आपण बघतोय आणि 6 षटकांचा खेळ मैदानामध्ये सुरू असताना धावफलकावरती 25 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये श्रीगोड रायझर्स. सलामीची जोडी बाद झाल्यानंतर ऋषिकेशची व्यास आणि नितीनजी उणेच्या यांना आपण मैदानामध्ये बघतोय. ऋषिकेशची स्ट्राईक एंड वरती, यस, चांगला फटका आहे, बाहेरची कट, थोडासा हवेमध्ये चेंडू, तिथे कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट कव्हर अडवतो. एक धाव प्राप्त होणार आहे आणि धावफलकावरती पुन्हा एकदा स्कोअर पुढे पोहोचेल तो 26 धावा. एक 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 धाव जोडायचं काम सुरू आहे, मात्र बल्कमध्ये धावा आता गरजेच्या आहेत. जी गाडी आतापर्यंत पहिल्या दुसऱ्या गिअरवरती आहे, गिअर बदलण्याची देखील गरज आहे. ओहो हो, धावबादची संधी असू शकते इथे, मात्र बाल बचावलेले आहेत. धावफलकावरती आपण बघू शकतो 26 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये नितीनजी उनेच्या स्ट्राईक एंड वरती यावेळेस असणार आहे. महेशजी ओझा या सामन्यामध्ये फारसा प्रभाव टाकू शकलेले नाहीत, एकही चेंडू त्यांना खेळायला मिळाला नाही आणि ते धावबाद झालेले आहेत. तर 26 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये, कारण एक रिटायर्ड आउट झालेले आहेत, तुम्हाला ते स्क्रीनवरती दिसणार नाही, मात्र 3 गडी बाद 26 असं आपण वर्णन करू शकतो. विकासजी डाबी गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू होता, मिड विकेटला खेळलेला फटका. मैदानावरच्या गालिचाला देखील गुदगुल्या करत चेंडू जातोय तो मिड विकेट वरती. 1 धाव 2 धावा, एकच धाव काढली. 27 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 6 ओव्हर संपलेले आहेत आणि आता 2 षटक शेवटची शिल्लक आहे. स्लॉग ओव्हर्स इथे शिल्लक आहे आणि स्लॉग ओव्हर्स मध्ये इथे श्रीगोड रायझर्स किती मोठी झेप घेणार हे बघायचंय. रायझर्सची झेप आपल्यालाही बघायची आहे. पुन्हा एकदा उजव्या हाताने ओव्हर द विकेट आणि हवेमध्ये चेंडू थोडासा असला तरी देखील लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचणार आहे. मिड विकेटला चेंडू, एकच धाव प्राप्त होते. खर तर क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांचं कौतुक या सामन्यामध्ये झालं पाहिजे. त्यांनी ज्या पद्धतीनं गोलंदाजी केलेली आहे, दिशा टप्प्यावरती अचूकता त्यांना बघायला, म्हणजे आपण बघतोय की अर्जुनाची अचूकता इथे बघायला मिळाली, एकलव्याची अचूकता इथे बघायला मिळाली.
एक चांगला चेंडू, ज्या पद्धतीनं तोलून मापून चेंडू टाकलेला आहे. म्हणजे आपण पाहतो की इतर वेळेस टप्पा पडेल तिथे असतो, मात्र आज त्यांनी मीटर पट्टी घेऊन आलेले आहेत आणि मिलीमीटरचं अंतर घेऊन चेंडू टाकलेला असं म्हणावं लागेल. ज्या पद्धतीनं त्याने फलंदाजांना अडवलंय, खिंडीत गाठलेला आहे, कोंडीत पकडलेला आहे. पूर्ण 7 षटकांपर्यंत कोंडी कायम ठेवणं हे निश्चितच कठीण गोष्ट असते. बाजीप्रभू देशपांडे यांनी सिद्धी मसूदची कोंडी केली होती गोडखिंडीमध्ये. 13-14 तास 5,000च्या फौजेला तोंड देणं. हो मांकड डेड, इथे डेड बॉलचा इशारा करतायत पंच. डेड बॉलचा इशारा होईल आणि चेंडू सामना पुढे राहील. 28 धावा. विनू मंकड यांनी ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचा बळी मिळवला होता. अर्थात तो नियम होता 41.16. या नियमामध्ये पूर्वी स्पष्ट उल्लेख होता की फलंदाज जर धाव चेंडू टाकायच्या अगोदर पुढे जात असेल तर त्याला नॉन स्ट्रायकर एंडला गोलंदाज धावबाद करू शकतो चेंडू टाकण्याच्या अगोदर. याबरोबर धावबादची संधी. यास 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 फलंदाज बाद. चौथा धक्का. 28 धाव संख्येवरती 4 फलंदाज गमावलेले आहेत ते श्रीगोंड रायझर्सनं. बघा धावफलकावरती धावा मात्र 28 धावा. येऊ दिला चेंडू बॅट पर्यंत, हलकासा चेंडूला ड्राईव्ह केला. एकच धाव तिथे प्राप्त होईल आणि धावफलकावरती धावा 29. 4 गडी बाद 29 धावा श्रीगोंड रायझर्स. कुठे मोठा फटका आतापर्यंत येऊ दिलेला नाही गोलंदाजांनी. एका धावेवरच समाधान मानायला लावलंय. यस, चांगला चेंडू परत एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर. डिफेन्सिव्ह गोलंदाजीमध्ये तुम्ही बघितलं असेल तर गुड लेंथ किंवा शॉर्ट ऑफ लेंथ हे चेंडू जास्त आलेले आहेत. पुढे चेंडू कमी टाकलेत. फुलटॉस तर एखादा आलेला आहे या मॅचमध्ये. त्यामुळे किती प्री प्लॅन गोलंदाजी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ज्याचा घरचा अभ्यास चांगला असतो ना, होमवर्क ज्याचा चांगला ना, तो फायनल पेपर बोर्डाचा पेपर सुद्धा चांगला सोडवतो. ज्या पद्धतीनं अभ्यास इथे चतुश्रृंगी सुपर किंग्सने केलेला आहे गोलंदाजीमध्ये, त्यांचं कौतुक करावं लागेल. चांगला अभ्यास करून ते आलेत. होमवर्क चांगला आहे त्यांचा आणि म्हणून मैदानामध्ये ते कठीण प्रश्नांची उत्तरं देखील सहज सोडवत आहेत. चांगला फटका. सिली पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू येईल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. तिथे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक देखील आहे कव्हरला. बॅकअप सुद्धा महत्वाचा असतो. एखाद्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू आहे म्हटल्यानंतर त्यानेच अडवायचा असं नाहीये, तर तुम्हाला बॅकअप जो पाहिजे असतो तो बॅकअप देखील दुसरे क्षेत्ररक्षक देत आहेत. आणि त्यामुळं धावांचा ओघ पूर्ण थांबलेला नसला तरी त्याचा वेग खूप कमी केलेला आहे, वेग मंदावलेला आहे. आतली कड यष्टीरक्षक तिथे आहे चेंडू आणि थेट यष्ट्यांवरती चेंडू फेकलाय. फलंदाज बाद होईल. या सामन्यातला हा तिसरा धावबाद असू शकतो. धावफलकावरती आपण बघतोय धावा 30 आहेत. 5 गडी बाद 30 धावा श्रीगोंड रायझर्स. नवीन फलंदाज जयदीप यांना आपण बघतोय, जयदीपजींना मैदानामध्ये. थोडाच हवेमध्ये चेंडू आहे. डीपेक्षा कव्हर वरून क्षेत्ररक्षक तिकडे येणार आहे आणि बरोबरीनच धावफलक 1ने पुढे जाणार आहे. धावफलकावरती धावा असतील इथे 31 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. गोलंदाजांनी पूर्ण कमी दाबाचा पट्टा तयार केलेला आहे. पण एक असा आहे, निसर्गाचा नियम असा असतो की कमी दाबाचा पट्टा जर तयार झाला ना की वादळ सुद्धा तयार होतं. हवा प्रचंड वेगाने तिकडे येते
आणि मग वादळ सदृश परिस्थिती तयार होते. इथे व्हायला पाहिजेत वादळ येतील, पण ते कुठून येतील हे बघायचंय. जाऊया परत एकदा मैदानामध्ये. इथे चांगला फटका खेळलाय. चेंडूला वाईडिश मिड ऑफला एक धाव तिथे प्राप्त होऊ शकते. धाव फलक पुढे पोहोचणार आहे. एका धावेबरोबर 32 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8वं षटक, अंतिम शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू असताना श्रीगोंड रायझर्स 32 धावा. कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये हा निचांकी स्कोर आहे, लो स्कोर आहे श्रीगोंड रायझर्सचा. आणि शेवटचे काही चेंडू या इनिंग मधले शिल्लक आहेत, त्या डावातले शिल्लक आहेत. उजव्या हाताने ओर्ध विकेट, फुल लेंथ आणि पुन्हा निर्धाव चेंडू. तर गोलंदाज यावेळेस आपण बघतोय नितीनजींना. नितीनजींचं पहिलं षटक आहे, अत्यंत प्रभावी होतं. हे षटक देखील प्रचंड प्रभावी. 3 धावा या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा. आतापर्यंत 11 चेंडू मध्ये नितीनजींनी धावा खर्च केल्यात फक्त 6. इथे इथे धावबादची संधी आणि फलंदाज होणार आहे बाद. तर एकूण धावफलकावरती 33 धावा. हे बघा, तर जाऊया मैदानामध्ये जिथे धावफलकावरती आपण बघू शकतो 33 धावा आहेत. 34 धावांचं लक्ष आहे. 34 धावांचं लक्ष समोर आहे आणि छोटं लक्ष आहे, पण आव्हान आहे. कमी धावांवरती सुद्धा खूप चांगल्या मॅच रंगलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. त्यामुळे इथे निश्चित श्रीगोंड रायझर्स देखील कणखर आहेत. ते काही बर्फाचा गोळा नाही आहेत की सहज वितळून जातील. तेही कणखर पाषाण आहेत. त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे, तजुर्बा आहे. आणि त्यामुळंच या मॅचमध्ये आपल्याला झुंजार संघर्ष बघायला मिळेल. एक मोठी झुंज बघायला मिळेल. असू द्या लो स्कोअर मॅच असली तरी देखील इथे मॅच मात्र रंगणार आहे आणि त्याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना आहे. बघा, ज्यावेळेस फलंदाज मैदानामध्ये येतील चतुःशृंगी सुपर किंग्सचे, त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की या मॅचमध्ये काय आहे, या मॅचमध्ये किती दम आहे किंवा या स्कोअर मध्ये किती दम आहे. तर चला, मॅच जशी सुरू होईल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा लाडका आवडता आवाज. अर्थातच राज सायलू सर इथे उपस्थित आहे. एक बहुआयामी व्यक्तिमत्व ज्यांचं अनेक क्षेत्रामध्ये व्यासंग आहे आणि ते म्हणजे क्रिकेटची कोचिंग करतात. त्याचबरोबर क्रिकेटला प्रमोट करण्यासाठी, क्रिकेटला पुढे आणण्यासाठी नेहमी योगदान देतात. ॲज अ अंपायर, कॉमेंटेटर, ॲज लाईव्ह ब्रॉडकास्टर या माध्यमातून देखील त्यांनी आपली छाप उमटवलेली आहे. आणि एकूणच क्रिकेटने आयुष्य
ज्यांचं नेहमीच आम्ही बघतो राज सैलोकर उपस्थित आहेत आणि निश्चित मॅच पुढे सुरू होईल. धावांचा पाठला सुरू होईल. आपण राज सैलोकर नाही काय. थँक्यू. अरे असं का आता नाही नाही पण आलात भेटा मामाला देतो का मामाच्या टीमला देतो. अरे पंकज भाऊ कुठे मामाला सपोर्ट देऊन देऊन पूर्ण केलं पण मामाला. खासदारकीची तयारी चालू आहे त्यांची. श्रीकांतजी गुड मॉर्निंग. कसे आहात भाऊ? थँक्यू 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 धन्यवाद धन्यवाद. बस तुमच्याकडे सुरू करू. स्वागत अभिनंदन सुप्रभात आप सभी दर्शकों को. और जो खिलाड़ी जो क्रिकेट दर्शक और क्रिकेट प्रेमी शिंदे हाई स्कूल के इस मैदान पर आए हैं, एसपीएल के खिलाड़ी हो एसएसपीएल की हो, सभी को राज सैलो का प्रेम भरा नमस्कार. लिए चलता हूं आप सभी को मैदान के भीतर चलता हुआ क्रिकेट का टूर्नामेंट आप लोग देख रहे हैं, आनंद उठा रहे हैं. एसएसपीएल सीनियर श्री गोल्ड प्रीमियर लीग 2023 का ये 7वां संस्करण. आज के दिन का ये पहला मुकाबला, आज का दिन है दूसरा. चलता हुआ मुकाबला चतुर्श्रृंगी सुपर किंग्स, सारे के सारे सुपरस्टार्स है, सुपर किंग्स है. और इनका मुकाबला चल रहा है. विपक्षी टीम है श्री गोल्ड राइजर्स. और टॉस होता हुआ एसएसके और चार भुजा दोनों टीम के कप्तानों से अनुरोध कि प्लीज टॉस के लिए आ जाए. तो दूसरे इनिंग का खेल शुरू होता हुआ. स्ट्राइक पे है संपत जी, नॉन सेकंड पर है विकास जी. दोनों ही बल्लेबाज बहुत ही जबरदस्त फॉर्म में है. कल के मुकाबले के मर्द मैच रहे हैं संपत जी. पहला ओवर लेकर आए गेंदबाज महेश जी. इस बार पहली गेंद टॉप एज लगता हुआ. विकेट के पीछे शायद बाबूलाल जी है, यदि भाई गलत ना हो तो पहला झटका, पहला आघात लगा है. इन फॉर्म बल्लेबाज संपत जी बिना कोई योगदान दिए ही पवेलियन की समय लौटते हुए. कॅच घेणारे बाबूलाल जी आहेत का? बाबूलाल जी आहेत. येस, थँक्यू. बाबूलाल जी वही है. बाबूलाल जी वही है जिनके माध्यम से इस एसएसपीएल की नींव रखी गई है. यही उद्गाता है और इन्हीं की कल्पना है. आप आज देख रहे हैं जो 7 वर्ष जो पूरे हो चुके हैं वैभवशाली, ये 7 वर्ष के पहले जो पहला साल था, जो शुरुआत हुई थी, ये बाबूलाल जी की कल्पना थी. कल जब मैं महावीर जी से बात कर रहा था, तब उन्होंने ये बात मुझे बताई कि पहले केवल एसपीएल ही था, लेकिन जो 40+ जो प्लेयर्स है वो जब एसपीएल खेलते थे तो युवा खिलाड़ियों से उनका मेल नहीं बैठता था, फिटनेस वगैरह बहुत सारी कारण थी. फिर बाबूलाल जी के दिमाग में एक बात आया और उन्होंने ये प्रस्ताव रखा
और उन्होंने फिर इस बात को रखा कमेटी के सामने, समाज के सामने, कि क्रिकेट तो हमें खेलना है, क्रिकेट के खेल का आनंद उठाना है, क्रिकेट का हिस्सा बनना है, तो हमें चाहिए कि इसी एसपीएल को आगे बढ़ाए, इसकी और शाखा बनाए, क्रिकेट के इस इवेंट को और बड़ा बनाए। और वही बना एसएसपीएल, वहीं से शुरुआत हुई और आज देखिएगा 7 वर्ष पूरे होते हुए। स्ट्राइक में है विकास जी, नॉन सेकंड पर है नए बल्लेबाज भरत जी और अगली गेंद महेश जी की। ऑप्शन के बाहर डाली हुई गेंद, बहुत शानदार स्ट्रोक। हालांकि देखिएगा बिल्कुल क्रीज की गहराई का इस्तेमाल किया, बैकफुट पर गए, गेंद को केवल दिशा दिखाई आखिरी मौके पर पॉइंट की दिशा, पॉइंट के क्षेत्र में सिंगल के लिए। विकास जी बहुत सुलझे हुए बल्लेबाज है और अब साथ मिलता हुआ अनुभवी बल्लेबाज भरत जी का आप देखिए। हालांकि संपत जी कोई ज़्यादा योगदान नहीं दे पाए, पहली गेंद पर 0 के रनों की संख्या पर आउट हुए, तो रनों का खाता नहीं खुला था उस वक्त, लेकिन विकेट का खाता जरूर खुला। हालांकि अब दोनों बल्लेबाजों ने अपना अपना खाता खोल लिया सिंगल के बाद। स्कोर है अब 2 रन। नए बल्लेबाज भरत जी हैं स्ट्राइक पर, सामना करेंगे महेश जी का। और यहाँ पर हवा में गेंद खेलना चाहते थे कवर्स में, लेकिन गेंद देखिएगा गई है ऑन साइड में, सिंगल लेकर जाएगी। हालांकि यहाँ पर गेंद कुछ पलों के लिए हवा में लहराई जरूर थी, किस्मत का साथ मिला कि खिलाड़ी उस गेंद से दूर थे। देखिएगा अगला जो मुकाबला होगा वो खेला जाएगा एसएसके वर्सेस चारभुजा ब्लास्टर्स, चारभुजा ब्लास्टर्स के बीच। और चारभुजा ने टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया है। आज के दिन का तो दूसरा मुकाबला खेला जाएगा। दोनों टीम के कप्तानों से अनुरोध है कि अपने प्लेइंग 11 की लिस्ट स्कोरर के पास जमा करें। इस बार धीमी गति गेंद थी, उतनी हल्के हाथों से खेला है विकास जी ने। बहुत सुलझे हुए बल्लेबाज है, सटीक तकनीक के साथ खेलते हैं और उन्हें आप अधिक समय तक रोक कर नहीं रख सकते। विकास जी की विशेषता यह है कि वो चारों दिशाओं में खेलते हैं, गेंद की मेरिट को बहुत जल्दी पढ़ लेते हैं, गेंद की पिच तक बहुत जल्दी पहुंचते हैं। संयम, दृढ़ संकल्प और धैर्य सब कुछ नजर आता है विकास जी की बल्लेबाजी में। अब गेंद बची है इस ओवर की आखिरी, स्कोर है 4 रन 1 विकेट के नुकसान पर। हालांकि 34 रनों का है लक्ष्य। बहुत ही बढ़िया गेंदबाजी देखने को मिली चतुश्रृंगी सुपर किंग्स के गेंदबाजों की पहले इनिंग में, और इस बार उड़ाकर मारा लेकिन गेंद ज्यादा दूर जाएगी नहीं। ऋषिकेश जी बहुत दूर से दौड़ रहे हैं और विकास जी को देखिएगा, बहुत तेज, बहुत तेज, तेज हैरत अंगेज ये है विकास जी। 22 यार्ड के उस पिच को कुछ सेकंडों में उन्होंने पार किया है। पहला रन तेज से लिया, दबाव डाला ऋषिकेश जी के ऊपर। हालांकि ऋषिकेश जी बहुत दूर थे, उन्होंने भी पूरा जोर लगाया, लेकिन गेंद तक वो जब तक पहुंचे, गेंद को कलेक्ट करे, समेटे, लौटाए, बल्लेबाज विकास जी को देखिएगा। हालांकि जानते थे कि डेंजर एंड उन्हीं का है, साहस दिखाया, रिस्क उठाया और 2 रन वहां पर पूरे किए हैं। पहले ओवर के पश्चात स्कोर है 6 रन। हालांकि दुर्भाग्य की बात यह है चतुश्रृंगी सुपर किंग्स टीम के लिए कि इनफॉर्म बल्लेबाज संपत जी बिना अपना खाता खोले लौट चुके हैं। अब है स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर। अब गेंदें बची हैं 42 और जीतने के लिए चाहिए 28 रन। हालांकि देखिएगा ये मुकाबला जो है 2 सुलझी हुई अनुभवी टीमों के बीच में है। दोनों टीमों में काफी अनुभवी खिलाड़ी खेल रहे हैं, लेकिन देखिएगा क्रिकेट के खेल की भविष्यवाणी आप, मैं, कोई भी नहीं कर सकता। कौन सा मोड़ आ जाए, जिंदगी और क्रिकेट का खेल बहुत समान है, कोई अंतर नहीं है। जिंदगी का अच्छा खासा चलता हुआ पल कब बदल जाए, कब कौन सा मोड़ आ जाए, क्रिकेट में भी ऐसे है। अच्छी बल्लेबाजी चलती है, पता नहीं कौन सी एक गेंद अच्छी डाल दे गेंदबाज और वहां पर घुमाव आ जाए। और यहाँ पर अध्यक्ष जी का आगमन हुआ है, प्रकाश जी का। प्रकाश जी का बहुत बहुत स्वागत है सर। शायद दूसरा मुकाबला है इस बार। पहली गेंद ऋषिकेश जी की, बाबूलाल जी शायद बल्ले का किनारा लगा, क्या लगा मुझे, मतलब देखिए यहाँ से अनुमान लगाना बहुत कठिन है। नेमीचंद जी का बहुत बहुत स्वागत है। देखिए आप लोगों का प्रेम है, स्नेह है आप लोगों का, तो मुझे भी मेरी ओर से ये प्रेम और स्नेह आप लोगों को धन्यवाद। तो इस बीच ओहो बहुत तेज गति की गेंद, छोटी गेंद, शरीर के दिशा में डाली गेंद। हालांकि बल्लेबाज विकास जी को आप देखिएगा हमेशा रनों के बीच छोड़ते। अब पता नहीं दूसरे रन लेने के लिए क्या जल्दबाजी है विकास जी की। हालांकि चोटिल है, आप देखिए उनके बाएं हाथ में चोट लगी है, उस हाथ में आप देखिए आर्म गार्ड उन्होंने पहना हुआ है, लेकिन रनों की भूख, रनों की तलाश हमेशा लगी रहती है उनके द्वारा, उनके माध्यम से। वो संशोधन का विषय है सर,
वो देखना होगा। और इस बार बाहर की गेंद, भरत जी देखिएगा बैकफुट पर गए, फुटवर्क का इस्तेमाल करते हुए। बहुत सुलझा हुआ बल्लेबाज होता है वो, बहुत अनुभवी बल्लेबाज होता है वो, जिसके पास फुटवर्क होता है, जो जानता है कि पैरों का इस्तेमाल कब करना है, कैसे करना है, किस गेंद पर करना है। ऐसे बल्लेबाजों के सामने आप चुनौतियां अधिक नहीं पेश कर सकते। यॉर्कर लेंथ की गेंद, बहुत अच्छी गेंद, मगर देखिएगा बल्लेबाजों ने दौड़कर यहां पर रन जरूर पूरा कर लिया। विकास जी को आप देखिएगा कितनी नजदीक थी गेंद, मगर फिर भी इस छोर से उस छोर तक बहुत तेजी से दौड़े, रन को पूरा किया है पूरी ताकत के साथ। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 8 रन 1.4 ओवर के पश्चात 2 गेंदें बची हुई इस ओवर की। ऋषिकेश जी बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए, हालांकि देखिएगा 4 गेंदें अब तक डाली है उन्होंने और केवल 2 रन बना पाए हैं दोनों बल्लेबाज। विशेष रूप से दोनों बल्लेबाज ताकतवर बल्लेबाज है, लेकिन इन ताकतवर बल्लेबाजों को देखिए, आप देखिए यहां पर गेंदबाज ऋषिकेश जी ने रोक कर रखा है। नहीं, ये गेंद नहीं चलेगी, नो बॉल का इशारा, क्योंकि कमर से नहीं कंधे से ऊपर है गेंद, बीमर नहीं डबल बीमर है। लेकिन यहाँ पर बल्लेबाजों ने दौड़कर 2 रन जरूर पूरा किया है और साथ ही साथ 1 रन नो बॉल का, तो कुल मिलाकर 3 रन जुड़ेंगे कुल योग में। हालांकि ये फुल टॉस गेंद का वहां पर फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज विकास जी। 3 रन जुड़ेंगे कुल योग में। स्कोर है अब 11 रन, अभी और 2 गेंदें बची हुई। अगली गेंद जो है वो है फ्री हिट की, सुनहरी गेंद, सुनहरा मौका, लेकिन देखना होगा कि बल्लेबाज विकास जी इसका कितना लाभ उठा पाते हैं। कड़ा स्ट्रोक, बॉटम एंड का किया है इस्तेमाल, लेकिन आप महेश जी को देखिएगा बहुत तेजी के साथ गेंद की तरफ दौड़े, गेंद को फील्ड किया। एक ही रन अब स्ट्राइक पर आए हैं बल्लेबाज भरत जी। स्कोर है 12 रन। यदि मैं बात करूं समीकरण की तो 37 गेंदें बची है और 37 गेंदों में जीतने के लिए चाहिए 22 रन। और आखिरी गेंद के ऊपर इस बार देखिएगा एक्स्ट्रा कवर्स के समय गेंद को उड़ाकर मारा। विकास जी को देखिएगा, ये खिलाड़ी रुकने वाला है नहीं, ये रुकेंगे नहीं, बहुत बड़ी भूख है इनकी। ये केवल खुद के रन नहीं दौड़ते हैं, ये अपने साथी बल्लेबाज के भी रन दौड़ दौड़ कर उनके रन बनाने में मदद करते हैं। बहुत बड़ा इनका दिल है और बहुत कम खिलाड़ी होते हैं जो खुद के तो रन बनाते हैं, साथ ही साथ अपने साथी खिलाड़ी के भी रन बनाने के लिए हमेशा सदैव तत्पर रहते हैं, तैयार रहते हैं। हालांकि इस बार देखिएगा ओवर की समाप्ति होती हुई 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। चतुर्श्रृंगी सुपर किंग्स सीएसके बना चुकी है टीम 13 रन 1 विकेट के नुकसान पर। 36 गेंदों का खेल अभी बचा हुआ और 36 गेंदों में जीतने के लिए चाहिए 21 रन। मैदान पर आए हुए सभी एसपीएल के खिलाड़ियों का, सभी युवा खिलाड़ियों का बहुत बहुत स्वागत है। 25 दिसंबर से शुरू होने जा रहा है एसपीएल का ये नया संस्करण। 13 रन है स्कोर, 13 रन फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। तो एसपीएल की तैयारियां भी शुरू हो चुकी है, सभी टीमें पूरा जोर लगाते हुए तैयारी में। बाबूलाल जी आए हैं गेंदबाजी करने के लिए। इस एसएसपीएल के संकल्पक, इस एसएसपीएल के उद्गाता जिन्होंने नींव रखी, वो बाबूलाल जी गेंदबाजी करते हुए दिखाई देंगे। आप लोगों से अनुरोध है कि आज आप लोग जो एसएसपीएल खेल रहे हैं वो इन्हीं के माध्यम से तालियों से अभिनंदन और आभार जरूर व्यक्त कीजिएगा, मैं आप लोगों से अनुरोध करूंगा। तो बाबूलाल जी कमेंट्री बॉक्स एंड से अपने स्पेल का पहला और टीम के लिए तीसरा ओवर डालते हुए राइट ऑफ ओवर 2 विकेट गेंदबाजी करेंगे और स्ट्राइक पर हैं भरत जी। हालांकि दोनों बल्लेबाजों के बीच में आप देखिएगा 12 गेंदों में 13 रनों की भागीदारी पूरी हो चुकी है। पहली गेंद धीमी गति की और इस गेंद को घुमाकर खेलना चाहते थे, विकेट कीपर से चूक हुई। गेंद निरंतर दौड़ती हुई जा रही है लॉन्ग स्टॉप की दिशा में। अब देखना होगा अंपायर का निर्णय क्या आएगा। शायद बल्ले से लगकर गई है गेंद, बल्ले का किनारा लिया था। हालांकि प्रयास जरूर किया था बल्लेबाज भरत जी ने इस गेंद को उठाकर कड़ा प्रहार करने की, लेकिन गेंद की उछाल और गेंद की गति वहां पर समझ नहीं पाए बल्लेबाज। हालांकि आप देखिएगा बाबूलाल जी का स्टार्ट बड़ा है लेकिन गेंद की गति धीमी है। ये चतुराई है, ज्यादा जोर लगाने की जरूरत। यदि आपके पास सटीक टप्पा है और उस टप्पे को भेदने की क्षमता है तो आपके पास गति की जरूरत नहीं है। गति तब काम करती है जब आपके पास नियंत्रण ना हो, और हमेशा गति सर्वस्वी नहीं होती है। गेंदबाज यदि गतिमान हो तो शॉन टेट के सर्वाधिक विकेट होते हैं, लेकिन यदि गति हो और गति के साथ टप्पा हो तो निश्चित तौर पर आपके 600 से अधिक विकेट होंगे। ब्रेटली का उदाहरण ले लीजिए, शोएब अख्तर का उदाहरण ले लीजिए, डेल स्टेन का उदाहरण ले लीजिए, लेकिन सर्वाधिक गति वाला शॉन टेट उतना विकेट नहीं प्राप्त कर पाया। स्कोर है 14 रन।
बढ़िया स्ट्रोक। इस बार देखिएगा लेग स्टंप की दिशा में डाली हुई गेंद थी, गेंद को घुमाया, घुमाकर खेला, पहुंचाया लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाद, लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। विकास जी का एक करारा प्रहार इस चौके के बाद स्कोर है 18 रन। अब देखिएगा जो लक्ष्य है, जो बचे हुए रन्स है, वो रन्स कम होते हुए वो लक्ष्य छोटा होता हुआ। 33 गेंदों में 16 रन चाहिए जीतने के लिए। विकास जी वैयक्तिक रन बना चुके हैं, 8 गेंदों में नाबाद 10 रन, और वही भरत उनेचा 7 गेंदों में नाबाद 7 रन बनाकर बहुत बढ़िया भूमिका अदा करते हुए। हालांकि देखिएगा दूसरी इनिंग की पहली गेंद थी और उस पहली गेंद को संपत जी समझ नहीं पाए थे, और वहां पर अब तक 3 गेंदें हो चुकी है बाबूलाल जी की, और पहला विकेट बहुत जल्दी गंवा दिया था चतुरसिंह सुपर किंग्स टीम ने। 3 चेंडू झालेले आहेत, 3 गेंदें अब तक डाली जा चुकी है और 3 गेंदें बची हुई। कल का दिन बिल्कुल 4 भुजा ब्लास्टर्स के नाम रहा। 2 मुकाबले खेले 4 भुजा ब्लास्टर्स ने और दोनों की दोनों मुकाबले 4 भुजा ब्लास्टर्स ने जीते। उठाकर मारा, बहुत ऊपर गई ये गेंद, मिस टाइम कर गए। नितिन जी जरूर गए थे कैच को लपकने के लिए, लेकिन वहां पर चूक गए, कैच को नहीं लपक पाए। जीवन दान मिला है विकास जी को। आप देखिएगा विकास जी को जीवन दान देना आने वाले समय पता चलेगा कि कितनी कीमत चुकानी पड़ेगी। भरत जी का बहुत बहुत स्वागत है कमेंट्री बॉक्स में। आज शायद मुकाबला है भरत जी का, कितने बजे मुकाबला है? दोपहर में। तो आज बड़े हैंडसम लग रहे हैं सर। क्या लग रहा है? और इस बीच कड़ा प्रहार, जबरदस्त हिट, गेंद को पहुंचाया डीप कवर्स बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। क्रिकेट का सबसे खूबसूरत स्ट्रोक माना जाता है कवर के दिशा में खेला गया स्ट्रोक, और वही खूबसूरत स्ट्रोक यहां पर विकास जी के बल्ले से आया है। स्कोर है 24 रन 1 विकेट के नुकसान पर 2.5 ओवर्स के पश्चात। और आप देखिएगा व्यक्तिगत रनों की संख्या हो चुकी है विकास डाबी की 10 गेंदों में नाबाद 16 रन। टीम का स्कोर है 24, जीतने के लिए चाहिए अब 10 रन 31 गेंदों में। मिस टाइम, एक बार फिर कैच का मौका, नहीं पहुंचेंगे गेंद तक, लेकिन बल्लेबाज जरूर पहुंच पाएंगे और पहुंच भी गए अपने अपने क्रीज में। 2 रन दौड़कर पूरा कर लिया है बहुत तेजी के साथ। स्कोर है अब 26 रन। लक्ष्य का अंतर और भी छोटा होता हुआ, कम होता हुआ, बनाने हैं अब केवल 8 रन। गेंदें बची हैं 30। बाबूलाल जी का ओवर समाप्त होता हुआ। इस ओवर में 13 रन बटोरे हैं बल्लेबाजों ने। कुछ महंगा जरूर साबित हुआ बाबूलाल जी का ये ओवर। और देखिएगा यहाँ पर पोपट जी का एक डांस देखने को मिलता हुआ, ये खुशी का नृत्य है। या ठिकाणी सूचना आहे सर्वांना की चहा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, तर ज्यांना चहा घ्यायचा चहा अवश्य घ्या, कारण की थंडीचं सीझन आहे आणि थंडी खूप आहे, तर या चहाचा आस्वाद घ्या। अनुरोध है आप लोगों से कि चाय उपलब्ध कराई गई है, तो आइए मीठी चाय पिए और दिन आपका मीठा बने, तो कुछ मीठा हो जाए। तो ये मीठी चाय पिए और और ठंड का आनंद ले। अब गेंदबाजी करने के लिए आए हैं गेंदबाज राहुल शर्मा। राहुल जी की पहली गेंद, स्ट्राइक पर हैं भरत जी और केवल चाहिए जीतने के लिए 8 रन। पहली गेंद, इस गेंद को हल्के से प्लेस किया, चहलकदमी करते हुए रन निकाल रहे हैं दोनों बल्लेबाज। अब देखिएगा इस मुकाबले को काफ़ी आसान बना दिया है चतुरसिंह सुपर किंग्स की टीम ने। जैसा नाम है वैसा काम है, किंग्स है और किंग्स का कार्य बहुत सुपीरियर है। आप देख सकते हैं कि यहाँ पर दबाव डाला पहले इनिंग से ही। पहले इनिंग में श्री गोल्ड राइजर्स की टीम को बिल्कुल 33 रनों के कुल पर रोक कर रखा और 34 रनों का एक छोटा सा टोटल लेकर अब चेस कर रहे हैं। ज़्यादा कुछ यहाँ पर परेशानी हो नहीं रही है चतुरसिंह सुपर किंग्स सीएसके की टीम को लक्ष्य को पार करते हुए। और इस बार इंतजार किया, क्या गेंद है, क्लीन बोल्ड हुए विकास जी। हालांकि बैकफुट पर गए थे, कलाइयों के सारे मोड़ने की कोशिश थी स्क्वायर की दिशा में, लेकिन चूंकि गेंद बल्ले और टांगों के बीच से जो दरार थी उसे भेदती हुई जाकर 3 डंडों से टकराई, गिल्लियां बिखर गई। दूसरा विकेट गिरता हुआ आप देखिएगा विकास जी बहुत अच्छा खेल रहे थे। हालांकि जो कार्य कप्तान ने उनके कांधों पर दिया था, उनके जिम्मे दिया था,
उस भूमिका को बहुत ही शानदार अंदाज में निभाया उन्होंने। हालांकि आउट हुए, क्लीन बोल्ड हुए, उनके स्थान पर पोपट जी मैदान में जाते हुए बल्लेबाजी करने के लिए। एसएस के टीम, अनुरोध है आप लोगों से कि अपने प्लेइंग 11 की लिस्ट यहां पर जमा करें। और आप विकास जी को देखिएगा, एक योद्धा की भांति लड़ाई लड़कर अपनी टीम को बिल्कुल जीत के नजदीक पहुंचाकर बाहर आते हुए सभी खिलाड़ी तालियों से अभिनंदन करते हुए डिजर्व करते हैं ये अभिनंदन। विकास जी क्या बैटिंग की उन्होंने। हालांकि देखिएगा चारों दिशाओं में उन्होंने स्ट्रोक लगाए, चारों दिशाओं में रनों को बटोरा और अपनी टीम को बिल्कुल लक्ष्य के पास लाकर खड़ा किया है। हालांकि यदि वो लक्ष्य को पार कर पाते, नॉट आउट रहते, तो और ज़्यादा खुशी होती टीम को। नए बल्लेबाज पोपट जी बाहर की गेंद से छेड़छाड़ करने की कोशिश, लेकिन देखिएगा बिंदी गेंद, अच्छी गेंद। यहाँ पर पहला ब्रेक थ्रू दिलाया है राहुल जी ने अपनी टीम को, दूसरा विकेट दिलाया है और हालांकि पहली सफलता अपनी झोली में समेटी है। एक बार फिर लंबे रनअप के साथ अगली गेंद डालते हुए राहुल जी, स्ट्राइक पर है पोपट जी। एक बार फिर उसी गेंद को दोहराते हुए राहुल जी, बहुत बढ़िया गेंदबाजी। आप देखिएगा विकास जी को जो गेंद उन्होंने डाली थी बिल्कुल सटीक टप्पे पर पड़ी थी। विकास जी जैसे अनुभवी सेट बल्लेबाज को भी वहां पे छकाया, चकमा देती हुई गेंद सीधे स्टंप से टकराई थी, लेकिन उसके बाद नए बल्लेबाज को भी यहां पर खड़ा करके रखा है राहुल जी ने। स्कोर अभी भी रुका हुआ, थमा हुआ 27 रनों के कुल योग पर। शायद दौड़ते हुए कुछ परेशानी का सामना करना पड़ा राहुल जी को, तो ये गेंद एक बार फिर दौड़कर डालनी होगी। डेड बॉल का इशारा अंपायर का। अंपायर की मैं बात करूं तो अभिनंदन करना चाहूँगा, अंपायर्स का बहुत शानदार काम किया है कल के दिन में भी और अभी भी। देखिएगा सटीक अचूक निर्णय दिए हैं, अनुशासन देखने को मिला अंपायर्स की अंपायरिंग में। इस बीच उड़ाकर मारा है कवर्स की दिशा में, खिलाड़ी है मौजूद, जब तक दौड़कर गेंद को, ओहो यहाँ पर गेंद को लपकने से पहले ही वहाँ पर फिसल से गए, लेकिन अच्छा बैकअप शॉर्ट कवर्स के खिलाड़ी के द्वारा दौड़कर गेंद को उठाया, लौटाया, लेकिन बल्लेबाजों ने उस देरी का जरूर फायदा उठाया। 2 रन यहाँ पर जोड़े हैं अपनी टीम के स्कोर में। 29 रन है स्कोर, 29 रन। हालांकि 2 बड़े विकेट गंवा चुकी है टीम, 3.5 उसके पश्चात अब जीत के लिए केवल 5 रनों की है जरूरत 25 गेंदों में। इस मुकाबले को बिल्कुल एक तरफा बनाती हुई सीएसके की टीम, चतुश्रृंगी सुपर किंग्स की टीम। उठाकर मारा है, कैच का मौका, लेकिन खिलाड़ी उस गेंद तक नहीं पहुंच पाए नितिन जी, बहुत दूर रहे, उनके पहुंचने से पहले गेंद जमीन पर गिरती हुई। देखिएगा जो नींव रखी विकास जी और भरत जी ने, वो इतनी कठिन, इतनी जबरदस्त नींव है कि टीम के लिए वो कंक्रीट का काम कर गई। जीत आसान होती हुई चतुश्रृंगी सुपर किंग्स टीम के लिए। और आप देखेंगे विकास जी को, काफी विश्वसनीय खिलाड़ी है और उनका खेल भी बहुत ही उम्दा है, बहुत ही सफल रहे हैं। हालांकि गेंदबाजी के लिए एक बार फिर महेश जी को लाया गया है। पहला काफी बढ़िया था उनका, उस ओवर में 6 रन आए थे, एक विकेट भी उन्होंने चटकाया था, पहली गेंद पर विकेट लिया था। अपने स्पेल का दूसरा ओवर डालते हुए और इस बार बाहर की गेंद से छेड़छाड़ करने की कोशिश, बाबूलाल जी जब तक गेंद की तरफ दौड़े, बल्लेबाजों ने यहां पर 1 रन चुरा लिया है। इस 1 रन के बाद स्कोर बोर्ड बदलता हुआ जा पहुंचा है स्कोर अब 31 रन, केवल 3 रनों की है जरूरत और गेंदें बची हैं 23। प्रताप जींचा खूप खूप स्वागत है, जय श्री राम। अरे बाप रे धन्यवाद, आभारी मी तुमचा। हालांकि हमारे डॉक्टर है, हमारे नहीं, हमारे एसएसपीएल के डॉक्टर है, फर्स्ट एड किट इनके माध्यम से उपलब्ध करा और मेरा तो विशेष ध्यान रखा गया। स्ट्रिप्सिस के लिए बहुत बहुत आभार आपका। इस बीच लॉन्ग रन के समय खेला है और राहुल जी जब तक गेंद को फील्ड करें, फेंके, लौटाए, बल्लेबाज बहुत तेज और हैरत अंगेज किया है फील्डिंग करने वाली टीम को। स्कोर अब यहां पर लेवल हो चुका है, 33 रन है, केवल 1 कदम दूर है अपने इस विजयी अभियान से। बहुत बहुत स्वागत है महेश जी का। बाकी के कहां हैं? आ रहे हैं, सेना अभी और आ रही है, केवल 1 रन दूर है और शायद वो रन भी यहां पर पूरा हो जाएगा। 8 विकेट से विजयी होती हुई चतुश्रृंगी सुपर किंग्स की टीम। बहुत बहुत अभिनंदन चतुश्रृंगी सुपर किंग्स टीम का, क्या प्रदर्शन रहा है। बात करें गेंदबाजी की, बात करें बल्लेबाजी की, सभी क्षेत्रों में चतुश्रृंगी सुपर किंग्स ने विपक्षी टीम को बिल्कुल बैकफुट पे धकेला और अपना बेहतरीन जबरदस्त अंदाज यहां पर दिखाया है। बहुत बड़ा यहां पर प्रदर्शन, जबरदस्त प्रदर्शन
चतुर्सिंगी सुपर किंग्स टीम के द्वारा देखने को मिला है। पहले इनिंग में गेंदबाजी करते हुए श्रीगोर राइजर्स जैसी बलवान टीम को केवल 33 रनों तक रोका। 34 रनों का था लक्ष्य, बहुत छोटा था, और इस छोटे से लक्ष्य को बड़ा आसान बनाया। एक तरफा यहाँ पर विजयी होती हुई टीम। श्रीकांत जी शायद जा रहे हैं शायद टारगेट पूरा हो चुका है श्रीकांत जी का, टीम जीत चुकी है, तो बहुत बहुत अभिनंदन श्रीकांत जी। जी जी जी, देखिएगा श्रीगोर ब्राह्मण समाज के ये सारे खिलाड़ी हैं, और हमारे अंपायर अमोल जी का भी बहुत बहुत स्वागत है। अब मैदान में जाएंगे और मुकाबले को शुरू करेंगे। मैं अभिनंदन करूँगा मेरे साथी सहयोगी स्कोरर नाथों के नाथ आदिनाथ जाधव। कल से देखिएगा, कल से लेकर आज तक लगातार स्कोर्स अपडेट करा रहे हैं, सटीक स्कोरिंग कर रहे हैं, कोई चूक ना हो इसके लिए देखिएगा काफ़ी जागरूक है। एक बार फिर अभिनंदन है सीएसके चतुर्सिंगी सुपर किंग्स टीम का इस शानदार जीत के लिए। और आज के दिन का दूसरा मुकाबला जो खेला जाएगा